नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ऊसाला खत टाकण्यासाठी. तर मित्रांनो, ऊसाला खत टाकीत असताना आपल्याला जो होणारा त्रास आहे म्हणजे ऊसाचे जे पान आहे ते असे नाकाला किंवा हाताला असे चिरत आहे. बघा, तुम्ही बघू शकता, हे नाक भरपूर अशा ठिकाणी चिरलेलं आहे. तर याच्यासाठी आपण एक प्रभावी जुगाड म्हणून एक जुगाडाचा अवलंब केलेला आहे. त्याच्यासाठी आपण आपल्याकडे असलेली 15 लिटरची तेलाची कॅन्ड, तेलाच्या कॅन्डीला आपण कापून घेतलेलं आहे. हे बघा, ही आपली तेलाची कॅन्ड होती 15 लिटरची. हिला आपण या प्रकारे कट करून घेतलेलं आहे. हे कट करून घेतल्याच्या नंतर ज्या प्रकारे आपल्या डोक्यामध्ये कॅन्ड बसती त्या ठिकाणी आपल्या डोळ्याच्या साईजीमध्ये आपण असे कट करून घेतलेले. हे पहा, अशा 2 टिकल्या काढलेल्या. आता हे ठिकाण सोडायचं म्हणजे या ठिकाणाहून असे आडे पानं, जे ऊसाचे पानं असते चालताना, त्यावेळेस असे पानं हे नाकाला चिरते. हे बघा, इथं नाक आहे, नाकाला चिरते. त्याच्यामुळं हे ठिकाण ठेवलेलं आहे आपण बरोबर एकदम डोळ्याच्या साईजीमध्ये 2 छिद्र पाडून घेतलेले. हे बघा, या प्रकारे 2 टिकल्या निघलेल्या त्याच्या. तर ह्या जुगाडाचा अवलंब केल्यामुळं आपल्याला जो होणारा त्रास आहे, कान कापणे किंवा नाकाला कापणे, चेहऱ्यावर होणारा जे पाण्याचा त्रास आहे तो दूर होतो. आणि आपल्या चेहऱ्याला काही इजा न होता आपल्याला हा जुगाड परफेक्ट असा काम करतो. हे बघा, हे असे हाताला चिरलेलं आहे, हे चिरा पडले, असे चेहऱ्यालाही चिरा पडतात. आणि चिरा पडल्यामुळं जे आपण हे रासायनिक खत आहे, हे ज्या चिरा पडल्या त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खूप प्रमाणात अशी आग होते आणि इजा होते. त्याच्यामुळं हे जुगाड प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला खत टाकण्यासाठी जर ह्या जुगाडाचा अवलंब केला तर प्रत्येक शेतकऱ्याला एकदम असं सुरक्षित चेहऱ्यासाठी हे जुगाड आहे. तर याच्या व्यतिरिक्त आम्ही अनेक जुगाड केलेले. तर त्याच्या आधी प्रथमतः एक पहिलं जुगाड केलेलं आहे ते दाखवतो मित्रांनो. ही बघा, ही एक कॅन्ड होती. ही जुगाड आपणच तयार केलेलं आहे. तर याच्यापासून ह्या जुगाडाचा आविष्कार झालेला आहे. तर हे जुगाड आपण प्रत्यक्ष चेहऱ्यावर टाकून दाखवत आहोत. तर हे बघा, या प्रकारे हे जुगाड आहे. तर हे जुगाड आहे एकदम छान आहे. पण ह्या जुगाडात एक आपल्याला एक चूक आढळली. या ठिकाणी नाक कापत होतं. हे बघा, हे नाक दिसत आहे. तर ह्या ठिकाणी कापत होतं. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे की ह्या दुसऱ्या जुगाडामध्ये या प्रकारे आपण नाक हे केलेलं आहे. तर आपण या प्रकारे वेगवेगळे जुगाड तयार केलेले. प्रथमतः हे जुगाड तयार केलेलं होतं, बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे जुगाड तयार केलं. आता याच्यामध्ये नाकाला असे कापण्याची शक्यता जास्त होती, त्याच्यामुळं हे जुगाड तयार केलेले. आणि याच्याही पेक्षा आपण थोडं सेफ्टीसाठी आणि एक जुगाडाचा अवलंब केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता, हे जुगाड ही एकदम भारी जुगाड आहे. तर हे जुगाड जर म्हटलं, फिना जे आपलं डिटर्जंट जे पावडर असतं त्याची 5 किलोची भरणी भेटती. तर ही एकदम छान जुगाड आहे. तर हे जुगाड कसं वापरायचं हे तुम्हाला दाखवतो मी. तर हे ह्या प्रकारे आपण डोक्यामध्ये सेट करायचं. तर बघा, हे बघा, तर याचं एकदम भारी हे बघा, एकदम म्हणजे याला काही डोळ्याला किंवा चेहऱ्याला इजा होण्यासारखं काहीच नाही. हेल्मेटसारखं हे चौकून दिसतं. याच्यामध्ये पहा तुम्ही, एकदम स्पष्ट दिसतं. खालूनही श्वास भेटतो. ह्या कॅन्डीपेक्षाही एकदम भारी जुगाड आहे. तुमच्याकडं तुम्ही किराणा दुकानदाराकडून हे घेऊ शकता. आणि हे याच्यासाठी सेफ्टी म्हणजे हे बघा, याला असा मोठा कोट आहे. हे आपल्या खांद्यावर बरोबर टेकतं. आणि ही जी कॅन्ड आहे, हे कॅन्ड हे टोचतं. ही साईड कापलेली कापून ही खांद्याला जास्त टोचण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं
ही फिना शेई हे आरामदायक, हे एकदम हेल्मेट सारखं आता यांनी वापरलेलं, यांना विचारून घेऊ. हे कसं काय जुगाड? एकदम भारी आहे, आरामदायक आहे पुन्हा. हां बघा, आणि स्पष्ट श्वास येतो खालून. हां त्याला श्वास एकदम सुरक्षित मिळतो आणि गरमत नाही. पुन्हा ऊसाचं पान लागल्यासून असं बिंगत सुद्धा नाही दिसत. हां. ते जास्त एकदम बरोबर डोक्यामध्ये बसलेलं आहे, इकडे तिकडे बिंगत नाही. तर तुम्हाला ते एक वेळेस आपण डेमो दाखवू त्याचा. तर मित्रांनो, आपण हा डेमो तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, हे आलेले ऊसातून. तर एकदम म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की चेहऱ्याला काही नाही इजा होता, ही एकदम काम करणारं जुगाड आहे. तर तुम्हाला हे जुगाड कसं काय वाटलं? एकदम भारी. हां. याने काय होतं, समज आपल्याला एक बी पान नाही लागतं. त्यांचं म्हणणं आहे हे जुगाड वापरल्यामुळं आपल्याला आपल्या चेहऱ्याची एकदम सुरक्षित काळजी घेता येते आणि एकही पान न लागता आपण ह्या ऊसाला खत टाकू शकतो. आणि ऊसाला खत टाकीत असताना मित्रांनो, आपल्याकडे जे आपला चेहरा आहे, हा चेहरा रुमालाने प्रत्येक वेळेस झाकणं शक्य नाही. म्हणजे रुमाल थोडं झालं की सटकतो आणि ते सटकल्यामुळं आपले जे हातं असतात त्या हाताला सगळं जे रासायनिक खत आहे ते रासायनिक खत लागलेलं असतं आणि तेच खत आपल्या चेहऱ्याला किंवा रुमालाला लागतं. त्याच्यामुळं आपल्याला चेहऱ्याला प्रत्येक वेळेस हात लावणं हे शक्य नसतं. त्याच्यामुळं हे जुगाड फार महत्त्वाचं आहे. आणि आपण खत टाकताना आपण आपले जे दोन्ही हात आहे हे खत टाकण्यात व्यस्त असतात, त्याच्यामुळं आपलं चेहऱ्याकडे लक्ष नसतं. त्याच्यामुळं हे एक वेळेस जुगाड समजा हे असं टाकलं की काहीच ताण नाही, डायरेक्ट सरळ चालायचं काम आहे. बघा, हे शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी हे जुगाड वापरणे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, आमचं कळकळीचं सांगणं आहे की आपल्या शेतकऱ्यासाठी असे वेगवेगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो आणि वेगवेगळे जुगाड आपल्यासाठी घेऊन येत असतो. आपल्या चॅनलचा उद्देशच हा आहे की शेतकऱ्यासाठी कठीण कामं सोपे करून दाखवणे आणि जुगाडाच्या साहाय्याने प्रत्येक शेतकऱ्याला कठीण कामं सोपे करणे, हे आपल्या चॅनलचाच उद्देश आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करा मित्रांनो.